नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, खूप दिवसांनंतर आज आपण भेटत आहोत. साधारणतः 1 वर्ष झाला की आपण आपल्या सध्या या चॅनलवर कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ टाकलेला नव्हता. परंतु आज ती वेळ आलेली आहे की आपल्याला व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, आजचा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत मित्रांनो, की 4 सप्टेंबरला जो काही पेपर होणार आहे आपला कंबाईनचा, तर त्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी की आता हे राहिलेले जे काही दिवस आहे, या राहिलेल्या दिवसांमध्ये कंबाईनमध्ये नेमकं काय करायचं, कोणते चॅप्टर महत्त्वाचे आहेत आणि त्या चॅप्टरमध्ये कोणते सब टॉपिक महत्त्वाचे आहेत, तेवढेच टॉपिक करायचे आणि हमखास 10+ मार्क्स आपल्याला कंबाईनला मिळवायचेच आहेत, बरोबर. तर चला आजच्या व्हिडिओला आपण जास्त टाईमपास करायचा नाही आहे, तर आपला वेळ खूप महत्त्वाचा आहे आणि ही स्ट्रॅटेजी जी असणार आहे ती जरूर तुम्ही बघावी आणि जर तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तिला शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. स्ट्रॅटेजी बघा मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट असला तरी इथे आपला काय देण्यात आलेला आहे, मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जो काही डाऊट असणार आहे तो डाऊट तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. हाच माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे. तर चला सुरू करूया आपली कंबाईनची स्ट्रॅटेजी. बघा मित्रांनो, काही सध्या जशी कंबाईनची ॲड पडलेली आहे, त्या ॲडनंतर काय झालेलं आहे, ही एक PDF जी आहे, हा एक फोटो प्रत्येक ग्रुपला म्हणजे आपण प्रत्येक स्टुडंटच्या ग्रुपला आलेला असेल की याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे की कंबाईनची पूर्वपरीक्षा कधीपासून सुरू झालेली आहे, 17पासून. मग 2017, 18 आणि 19 अशा 3 पूर्वपरीक्षा कंबाईनच्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत. मग या तिन्ही पूर्वपरीक्षांमध्ये अर्थशास्त्र, कोणतं अर्थशास्त्र, तर या अर्थशास्त्रामध्ये नेमके किती प्रश्न पडलेले आहेत बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा 2017ला जी पूर्वपरीक्षा झाली तर तिला 17 क्वेश्चन होते, 18ला सुद्धा 17 क्वेश्चन होते आणि 2019च्या पूर्वपरीक्षेला सुद्धा किती प्रश्न होते, 17 प्रश्न होते. म्हणजेच आता येणारी जी पूर्वपरीक्षा आहे हिला सुद्धा आपल्याला कदाचित 17 प्रश्न पाहायला मिळू शकतात. त्याच्यामुळे बघा, आयोगाचं वेटेज सगळ्यात जास्त आपल्या कोणत्या विषयाला दिसते कंबाईनमध्ये, भारतीय अर्थव्यवस्था या घटकाला दिसत आहे. मग या जर 17 क्वेश्चन जर आपल्याला फक्त एका विषयाचे मिळत असतील आणि त्याच्यातही आपल्याला काही हमखास टॉपिक्स असतील की ज्याच्यावर आयोग दरवर्षी 2 किंवा 3 प्रश्न विचारतोच, तर मग असेच टॉपिक आपण जर परफेक्ट केले तर आपल्याला 100% 10+ गॅरंटी मार्क्स आपल्याला मिळणारच आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. चला तर आता आपल्याला कळलेलं आहे की इकॉनॉमिक्सला पूर्वपरीक्षेला किमान किती प्रश्न पाहायला भेटतील, आपल्याला जास्तीत जास्त 17 प्रश्न पाहायला भेटणार आहे. मग या 17 प्रश्नांचं नियोजन आपण कसं करणार आहोत, तर बघा आता हे काही आता जे 2017, 18, 19 बघा, आता इथे तुम्हाला काय दिसत आहे, 2017, 18 आणि 19 हे 3 वर्ष आपल्याला कंबाईनचे दिसत आहे. आणि या तिन्ही कंबाईनच्या पूर्वपरीक्षांमध्ये, कोणत्या परीक्षामध्ये, पूर्वपरीक्षामध्ये बघा, आता इथे ह्या पूर्वपरीक्षांमध्ये हे विचारलेले प्रश्न आहेत. आता हे काही टॉपिक्स दिलेले आहेत आयोगाने, बरोबर, की ज्यांच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर मग या सर्वच टॉपिक्समध्ये किती प्रश्न विचारलेले, तर याच्यामध्ये आता जास्त टाईमपास न करता आपल्याला काय बघायचं आहे की कोणता टॉपिक्स असा आहे की ज्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहे. तर पहिला जो सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो आपल्यासाठी, तर तो येतो पब्लिक फायनान्स. बघा की ज्याच्यावर दरवेळी 3, 2 आणि 5 बरोबर असे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. म्हणजेच काय, आयोगाला काय सूचित करायचं आहे की जर पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक वित्त हे जर चॅप्टर तुम्ही परफेक्ट केलं तर या चॅप्टरवरचे 3 प्रश्न हमखास तुम्ही सॉल्व्ह करू शकतातच. त्याच्यानंतर आयोगाचा दुसरा जो आवडता टॉपिक आहे, तर तो आयोगाचा टॉपिक आहे पंचवार्षिक योजना. बघा, पंचवार्षिक योजना नाही, 2018ला 3 प्रश्न होते, 2017ला 1 प्रश्न, 2 प्रश्न होते आणि 2019ला 1 प्रश्न होता, बरोबर. तर मग दुसरा सगळ्यात इम्पॉर्टंट, आता बघा, सार्वजनिक वित्तावर हमखास 2 किंवा 3 प्रश्न भेटतील. पंचवार्षिक योजनांवर 2 किंवा 3 प्रश्न पाहायला भेटणारच आहेत तुम्हाला, बरोबर. मग पंचवार्षिक योजना तुम्हाला परफेक्ट करून ठेवायच्या आहेत मित्रांनो. त्या कोणत्या करायच्या हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पहिले आपण काय समजून घेणार आहोत, हे चॅप्टर्स आहेत इम्पॉर्टंट की यांचं वेटेज आयोगाचं फिक्स आहे, 2 किंवा 3 प्रश्न, बरोबर. तर मग हे वेटेज समजून घेऊ आणि या वेटेजनुसार म्हणजे प्रश्न पडतात ते कोणत्या टॉपिकवर पडतात आता आपण ते बघणार आहोत. तर बघा, मग पहिलं चॅप्टर कोणतं आहे महत्त्वाचं तुमच्यासाठी, पब्लिक फायनान्स. दुसरं कोणतं आहे, पंचवार्षिक योजना. तिसरं जे सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, तर तो येतो बघा
पॉवर्टी. पॉवर्टी कुठे आहे? येस, पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट. बघा 2019ला 2, 18ला 2, 17ला 1, म्हणजे 100% पूर्व परीक्षेला किती प्रश्न पडतील? पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंटला म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगारीवर 2 प्रश्न आपल्याला पाहायला भेटणारच आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हा बँकिंग नावाचा टॉपिक दिसतोय तुम्हाला, बरोबर. बँकिंगमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे? तर बँकिंगमध्ये आपल्याला RBIचं चॅप्टर करायचं आहे, व्यापारी बँका करायच्या आहेत. ओके, हे 2 चॅप्टर जर तुम्ही केले तर हमखास तुम्हाला बघा इथे 2019ला 2 प्रश्न, इथं 1, 18ला 1, 17ला 1 प्रश्न पडलेला आहे. म्हणून आपण म्हणू शकतो 1 किंवा 2 प्रश्न बँकिंग चॅप्टरवर आपल्याला पाहायला भेटतील. आणि यावर्षी खूपच जास्त घडामोडी बँकिंग क्षेत्रामध्ये घडलेल्या आहेत, बरोबर की नाही. त्या कोणत्या आहेत ते आपण पुढे डिस्कस करणारच आहोत, बरोबर. तर मग आपल्याला हे एक महत्त्वाचं चॅप्टर झालं बँकिंग, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं जे एक महत्त्वाचं टॉपिक आहे मित्रांनो, फॉरेन ट्रेड. दरवर्षी याच्यावर प्रश्न राहतो बघा. 2019ला 1 प्रश्न पडला, 18ला प्रश्न पडलेला नाही आहे, पण 17ला 3 प्रश्न होते मित्रांनो. किती प्रश्न होते? 3 प्रश्न होते. आणि या कोरोनाच्या काळामध्ये भारताचा जो ट्रेड होता तर तो ट्रेड पॉझिटिव्ह झालेला होता. त्याच्यामुळे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणून फॉरेन ट्रेडवर 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला पाहायला भेटणारच आहे. आणि तिसरा एक महत्त्वाचा टॉपिक येतो पुढचा, तर तो येतो टॅक्स सिस्टीम. टॅक्स सिस्टीमवर बघा मित्रांनो 2, 1, 1, बरोबर असे प्रश्न विचारलेले. म्हणून आपण टॅक्स सिस्टीमला सुद्धा 1 किंवा 2 मार्काचं वेटेज देऊ शकतो, बरोबर. म्हणजे आता बघा मित्रांनो, तुमच्यासाठी पॉप्युलेशन आणखी एक चॅप्टर येतं, बरोबर की नाही. पॉप्युलेशनवर बघा इथे 2 प्रश्न पडलेले आहेत. पण जर आपण मागच्या परीक्षांचा विचार केला तर 2016ला PSIला 5 प्रश्न होते, ASOला 2 होते, STIला 2 होते. म्हणजे तुम्ही कितीही केलं मित्रांनो, पॉप्युलेशन या चॅप्टरवर म्हणजे लोकसंख्या या चॅप्टरवर 2 प्रश्न आपल्याला हमखास पाहायला मिळणारच आहेत. ओके, त्याच्यामुळे बघा आपण हक्काचे मार्क पकडूया आता. बघा पॉप्युलेशनचे 2 मार्क, बरोबर. पंचवार्षिक योजनांचे 2 मार्क, बँकिंगवरचा 1 किंवा 2 मार्क, पब्लिक फायनान्सवरचे 2 किंवा 3 प्रश्न, फॉरेन ट्रेडवरचा 1 किंवा 2 प्रश्न आणि टॅक्स सिस्टीमवरचा 1 किंवा 2 प्रश्न. काउंट करा मित्रांनो, 2 आणि 2 4 आणि 2 6, 2 8 आणि हा 1 9 आणि हा 1 10. आणि राष्ट्रीय उत्पन्न हे एक चॅप्टर आहे मित्रांनो की ज्यावर दरवर्षी प्रश्न पाहायला मिळतो. बघा 2018ला 3 प्रश्न होते, तर 2019ला 1 प्रश्न होता, बरोबर. त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नावर 1 म्हणजे बघा मित्रांनो, आपण फक्त एवढेच चॅप्टर जरी केले तरी आपले 12 मार्क तर फिक्स आहेत मित्रांनो. ओके, तर मग बाकीचे पण काही चॅप्टर आहे, पण त्यांच्यावर अधूनमधून प्रश्न पडतो की जसं बघा इथं इंडियन करन्सी सिस्टीम आहे. मग करन्सी सिस्टीममध्ये काही विशेष घडलेलं आहे का? तर नाही. 20 रुपयाचं नाणं फक्त आता चलनामध्ये आलेलं आहे, तेवढीच एक घटना घडलेली आहे. मग ती एक आपल्याला विचारली जाऊ शकते. आणि त्याच्यानंतर आणखी एक अधूनमधून विचारला जाणारा टॉपिक कोणता आहे? तर आर्थिक वाढ, आर्थिक विकास आणि मानव विकास याच्याशी संबंधित बघा मित्रांनो एक रिपोर्ट जाहीर होतो, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. तर ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जर तुम्ही करंट अफेअरमध्ये गेला आणि त्याच्यामध्ये जर HDI नुसार भारताची क्रमवारी जर तुम्ही लक्षात ठेवली तर 100% तुम्हाला त्याच्यावरही 1 प्रश्न आपल्याला पूर्व परीक्षेला पाहायला मिळणारच आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मग जसं भारतीय उद्योग आहे, उद्योग चॅप्टरमध्ये सुद्धा खूप घडामोडी घडलेल्या आहेत यावर्षी म्हणजे 2019-20मध्ये. कसं की सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांची व्याख्या बदलण्यात आलेली आहे. नंतर HPCL PGCILला महारत्न कंपनीचा दर्जा दिलेला आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झालेले. असे बरेचसे टॉपिक आहेत मित्रांनो, भरपूर घडामोडी घडलेल्या आहेत. म्हणून कदाचित भारतीय उद्योग या चॅप्टरवर आपल्याला या घटकांवर 1 प्रश्न पाहायला भेटणार आहे, बरोबर. आणि 1991च्या धोरणावर आता बरेच वर्ष झाले बघा, 2017, 18, 19 प्रश्नच पडलेला नाही आहे. म्हणून कदाचित मित्रांनो याच्यावर 1 प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे. ओके, हे तर झालं मार्किंग स्कीम. मग आता तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मित्रांनो? तर बघा मी पुन्हा तुम्हाला एक IMP चॅप्टर मार्क करून देतो. कोणते चॅप्टर आहे तुमच्यासाठी IMP? तर बघा आता मी ज्या ज्या चॅप्टर्सवर आता टिक करणार आहे ते चॅप्टर्स तुमच्यासाठी काय आहेत मित्रांनो? इम्पॉर्टंट आहेत. तेवढेच चॅप्टर तुम्ही पूर्वपरीक्षेसाठी केले तरी खूप तुमचा त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. तर बघा सगळ्यात पहिलं जे चॅप्टर आहे मित्रांनो तर ते आपल्याला कोणतं करायचं आहे? पब्लिक फायनान्स करायचं आहे. 2 नंबर पंचवार्षिक योजना करायच्या आहे. 3 नंबर बँकिंग करायचं आहे. 4 नंबर फॉरेन ट्रेड करायचं आहे. त्याच्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारी हे 5वं चॅप्टर करायचं आहे. त्याच्यानंतर टॅक्स सिस्टीम हे 6वं चॅप्टर करायचं आहे. आणि तुम्हाला काय बोललो, राष्ट्रीय उत्पन्नावर 1 प्रश्न फिक्स राहतो म्हणून पुढचं चॅप्टर ते करायचं आहे. आणि
HDR ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट एवढा पण केला तुम्ही 2019चा आणि 20चा दोघांचाही जर तुम्ही केला तर तो तुम्हाला 1 मार्क देऊन जाणार आहे. आणि भारतीय उद्योग आणि 1991चं धोरण याच्याशी संबंधित तुम्हाला कदाचित एक प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे. एवढे चॅप्टर तुम्ही करा मित्रांनो, शुअर शॉट तुम्हाला 10+ मार्क्स मिळणार म्हणजे मिळणारच. ओके, आता बघूया आपण चॅप्टर वाईज की कोणत्या चॅप्टरला आपल्याला कोणते कोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत. तर बघा मित्रांनो, ही जी पूर्वपरीक्षा होणार आहे तर मग या पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे तर बघा 2-3च सार्वजनिक वित्त या चॅप्टरमध्ये बघा मित्रांनो 3च महत्त्वाचे घटक आहेत. किती आहेत? काय आहेत? 3 महत्त्वाचे काय आहेत? घटक आहेत. 3 महत्त्वाचे घटक आहेत. मग ते 3 महत्त्वाचे घटक कोणते? सगळ्यात पहिलं सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण. म्हणजे जसं सार्वजनिक खर्च हा 2 खर्चांमध्ये डिवाइड केलेला असतो, महसुली खर्च आणि भांडवली खर्च. मग हे महसुली खर्च आणि भांडवली खर्चाचं जे वर्गीकरण सुरुवातीपासून चालू होतं ते सुरुवातीला कोणतं होतं? विकास खर्च आणि विकासेतर खर्च. दुसरा त्याच्यानंतर हे चेंज करून 86-87ला कोणतं आलं? योजना खर्च, गैरयोजना खर्च आलं. आणि 2017ला हेच काय झालं? रद्द झालं. त्याच्यामुळे हे वर्गीकरण तुम्हाला माहिती पाहिजे. मग महसुली योजना खर्च कोणता असतो, भांडवली योजना खर्च कोणता असतो माहीत पाहिजे. ओके, हे वर्गीकरण तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढचे जे महत्त्वाचे जे काही अनुदानाच्या मागण्या आहेत, जसं बघा मित्रांनो इथे दिलेलं आहे लेखानुदान. बरोबर की नाही? लेखानुदान हे खूप महत्त्वाचं आहे. आता ते सध्या बंद झालेलं आहे, परंतु ते सुद्धा तुमच्यासाठी कदाचित येणाऱ्या पूर्वपरीक्षेवर त्याच्यावर प्रश्न पाहायला भेटू शकतो. त्याच्यानंतर हंगामी अर्थसंकल्प काय असतो. त्याच्यानंतर ज्या तुटीच्या संकल्पना आहे मित्रांनो या खूप महत्त्वाच्या आहे. यांच्यावर 100% एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळणारच आहे. आणि एक प्रश्न आपल्याला जो पाहायला मिळणार आहे तर तो म्हणजे कशावर आहे? एकतर परिणाम अर्थसंकल्पावर प्रश्न पडेल, एकतर शून्याधारित अर्थसंकल्पावर प्रश्न पडेल, एकतर जेंडर बजेटिंगवर प्रश्न पडेल. ओके, आणि एवढंच तुम्हाला करायचं आहे की अर्थसंकल्पाची रूपं करायची आहे. काय करायची आहे? अर्थसंकल्पाची रूपे करायची. हेच परिणाम अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प आणि जेंडर बजेटिंग. हे झालं की तुटीच्या संकल्पना करून ठेवा, त्यांचे फॉर्म्युले लक्षात ठेवा मित्रांनो. बरोबर, या 2 केल्या. आणि खर्चाचं वर्गीकरण केलं. जर खर्चाचं वर्गीकरणाचा जर तुम्ही अभ्यास करून ठेवला तर ते खूप फायदेशीर ठरेल मित्रांनो तुमच्यासाठी. ओके, हे 3च टॉपिक याच्यामध्ये करायचे आहेत. आणि मग याच्यामध्ये घडामोडी काय करायच्या चालू घडामोडींमध्ये? तर बजेट जो 2020-21चा डिक्लेअर झालेला आहे किंवा तुमचा 19-20चा किंवा 20-21चा. ओके, तर याच्यामध्ये 2020-21चा करून ठेवायचा आहे. 20-21च्या बजेटनुसार ह्या ज्या तुटी आहेत या तुटींचा अंदाज म्हणजे या तुटींची आकडेवारी किती आहे हे आपल्याला विचारली जाऊ शकते जोड्या लावायला. ठीक आहे, त्यामुळे हे एक तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना आहे. बघा मित्रांनो, पंचवार्षिक योजनांवर जास्त भर कोणत्या योजनांवर द्यायचं आहे? 10, 11, 12 या 3 योजनांवर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वात जास्त तुम्हाला काय करायचं आहे? भर द्यायचा आहे. मग त्याच्यानंतर अजून महत्त्वाचा भर कशावर द्यायचा? तर नीती आयोग. बघा मित्रांनो, जशी नीती आयोगाची स्थापना झालेली आहे तर नीती आयोगाच्या दरवर्षी नीती आयोगावर एक प्रश्न हमखास विचारलेला आहे. मग ती कंबाईनची पूर्वपरीक्षा असू द्या किंवा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असू द्या, त्याच्यामुळे नीती आयोग तुम्हाला डिटेलमध्ये करावा लागणार आहे. ओके, बस एवढंच करायचं आहे. आणि याच्यात जास्तीत जास्त काय करून ठेवा? रोजगाराच्या योजना करून ठेवा सर्वच. ओके, त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय आहे? नीती आयोगाचा एक ॲन्युअल रिपोर्ट येतो. या ॲन्युअल रिपोर्टमध्ये वेगवेगळे स्टेटस जाहीर केले असतात. बरोबर की नाही? तर ते स्टेटस आपल्याला विचारात घ्यावे लागतात. ओके, त्याच्यानंतर पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला काय सांगणार आहे? महत्त्वाच्याच गोष्टी करायच्या की ह्या कन्सेप्ट करायच्या. सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य काय आहे? त्याच्यानंतर URP, MRP हे कालावधी काय आहेत? त्याच्यानंतर या ज्या IMP समित्या आहेत, दांडेकर रथ, त्याच्यानंतर तुमची YK अलग, लकडावाला, तेंडुलकर, रंगराजन समिती, मार्टिन रॅव्हलिन समिती, या समित्या खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. यांचा डेटा तुमच्याकडे असलाच पाहिजे. ओके, त्याच्यानंतर अजून महत्त्वाचा प्रश्न कशावर पडतो? बेरोजगारीच्या प्रकारांवर पडतो. कशावर पडतो मित्रांनो? बेरोजगारीच्या प्रकारांवर पडतो. त्याच्यामुळे बेरोजगारीचे प्रकार करून ठेवा. ओके, आणि चालू घडामोडींमध्ये काय झालेलं आहे मित्रांनो? इकॉनॉमिक सर्वे जो 2019-20चा डिक्लेअर झालेला आहे त्याच्यात काय झालेलं आहे? नियमित पगारदार जे आहेत यांच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. आणि स्त्रियांचं जे नियमित पगारदार या गटामध्ये त्यांचं जे टक्केवारी होती ही सुद्धा स्त्रियांची टक्केवारी वाढलेली आहे.
बरोबर. तर मग ती किती झालेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. त्याच्यानंतर बेरोजगारीचं जे प्रमाण आहे तर ते 2017-18 नुसार जो पिरियॉडिक लेबर सर्व्हे करण्यात आलेला होता तर त्यानुसार तो तर डिक्लेअर केलेला नव्हता, त्याच्यामुळे तो विचारला जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर दोन महत्त्वाचे इंडिकेटर या चॅप्टरशी संबंधित आहेत मित्रांनो. एक ग्लोबल हंगर इंडेक्स तुम्हाला 2019 आणि 20 दोन्ही पण करायचे आहेत आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हा सुद्धा तुम्हाला करून ठेवायचा आहे 2019चा. ओके. त्याच्यानंतर मग ही जे तुम्हाला मित्रांनो याच्याशी संबंधित जे काही डेटा लागत असेल तुम्हाला तर आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलची मी लिंक खाली आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवेल. त्या लिंकवरनं तुम्ही काय करायचं आहे, तो डेटा हा संपूर्ण डेटा डाउनलोड करून ठेवायचा आहे. मी संपूर्ण माहिती तुम्हाला आयोगाची इम्पॉर्टंट नोट्स मी तिथे ठेवलेल्या आहेत. त्या नोट्स तुम्ही त्या आपल्या चॅनलला जाऊन टेलिग्राम चॅनलला जाऊन डाउनलोड करू शकतात. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली असेल. ओके. पुढचा टॉपिक परकीय व्यापार. परकीय व्यापारामध्ये काय दरवर्षी प्रश्न विचारलेला राहतो मित्रांनो, तर बघा आता परकीय व्यापार चॅप्टरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा आता एकच मिनटं बघा. परकीय व्यापार चॅप्टरमध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भारत सरकार दरवर्षी जी काही आयात निर्यात करतो मग त्या आयातीमध्ये गटांनुसार पहिल्या 3 वस्तू कोणत्या आहेत आणि वैयक्तिक वस्तूंनुसार पहिल्या 3 वस्तू कोणत्या आहेत. मग ती आयात असो किंवा निर्यात असो पहिल्या 3 वस्तू आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे आणि त्यांचं पर्सेंटेजसुद्धा. ही माहितीसुद्धा मी व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. ही तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. त्याच्यानंतर परकीय व्यापाराची दिशा आणि मित्रांनो तुम्हाला जो ट्रेड जो करायचा आहे तो 18-19चा करा. कारण की 19-20चा जो डेटा आहे तो कोरोनामुळे अजून आलेला नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे जो डेटा आलेला आहे तो यायला वेळ लागेल. तो डेटा आल्यानंतर आयोग त्याच्यावर प्रश्न विचारेल. मग ते तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे 2018-19चा ट्रेड. ओके. त्याच्यानंतर की आपण सर्वाधिक आयात आणि निर्यात कोणत्या देशांकडनं करतो, बरोबर, कोणत्या प्रदेशाकडनं करतो हे सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. याच्यावर एक प्रश्न पाहायला भेटेल आणि वस्तूंच्या आयात निर्यातीवर एक प्रश्न पाहायला भेटेल. ओके. आणि मग याच्याशी संबंधित सेवा पण आहेत. सेवांची आयात निर्यात पण आपल्याला करावी लागणार आहे. ओके. मग ती सर्वाधिक सेवांची आयात कोणती केली आणि सर्वाधिक सेवांची निर्यात कोणत्या वस्तूंची केली. त्याच्यानुसार या चॅप्टरशी संबंधित काय चालू घडामोडी आहे की 29 ऑगस्ट 2019 रोजी RBIने जो FDIचा सर्वे डिक्लेअर केलेला होता की सर्वाधिक FDI करणारे 3 देश कोणते आहे, तर हा डेटा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर डिपार्टमेंट फॉर प्रमोशन अँड इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडनुसार जो काही एप्रिल 2000 ते मार्च 2019 या काळामध्ये भारतात जी FDI झालेली आहे त्या FDIनुसार म्हणजे 20 वर्षांच्या जवळपास 19 वर्षांच्या कालखंडामध्ये 19-20 वर्षांच्या कालखंडामध्ये जी काही FDI झालेली आहे त्यानुसार सर्वाधिक FDI करणारे देश कोणता आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. ही आकडेवारीसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू की 2019 नुसार मग भारताचं जागतिक व्यापारातलं स्थान किती नंबरला आहे, जागतिक निर्यातीत कितीव्या नंबरला आहे, जागतिक आयातीत कितव्या क्रमांकावर आहे, वस्तूंच्या बाबतीत आणि सेवांच्या बाबतीत, तर हे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. त्याच्यानंतर एक करार झालेला होता मित्रांनो 2019ला RCEP करार. त्याच्यावर प्रश्न पडलेला नाही आहे अद्याप पण, त्याच्यामुळे कदाचित त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा एक करार इम्पॉर्टंट आहे, करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक सोने धारण करणारे देश कोणते आहे ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर पॉप्युलेशनमध्ये काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला, तर बघा पॉप्युलेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची दशवार्षिक वाढ करा भारताची आणि महाराष्ट्राची, ती 2001 ते 2011ची. त्याच्यानंतर सर्वात जास्त लोकसंख्या आणि कमी लोकसंख्या असलेले राज्य आणि महाराष्ट्रातले जिल्हे. त्याच्यानंतर घनता भारताची आणि महाराष्ट्राची 2001 त्याच्यानंतर 2011 नुसार. लिंग गुणोत्तर करा आणि साक्षरता करा. एवढं जरी केलं तरी तुम्हाला याच्यावर एक प्रश्न तरी तुमचा हमखास सॉल्व्ह होणार आहे. मग याच्याशी संबंधित चालू घडामोडी काय आहे तुम्हाला 2 आहेत. एक 11 जुलै 2019ला एक जागतिक लोकसंख्या दिन साजरा झाला आणि तोच लोकसंख्या दिन 11 जुलै 2020ला पण साजरा झाला. तर हे दोन्ही जागतिक लोकसंख्या दिनाला जो काही डेटा प्रकाशित झालेला असेल तो डेटा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्याच्यानंतर लोकसंख्या स्थिती अहवाल 2019 आणि 20 खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. याच्यावर एक प्रश्न असेल म्हणजे असेलच. त्याच्यानंतर जी 16वी जनगणना होणार आहे मित्रांनो ती डिजिटल पद्धतीने होणार आहे. मग 16वी जनगणनेविषयी संपूर्ण माहिती तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पुढचं चॅप्टर
बँकिंग चॅप्टर. मग बँकिंग चॅप्टरमध्ये काय काय महत्त्वाचं घडलेलं आहे मित्रांनो बघा. राष्ट्रीयकृत बँकांची संख्या कमी झालेली आहे. ओके. त्याच्यानंतर अग्रणी आणि राष्ट्रीयकृत बँकांना 50 वर्ष पण पूर्ण झालेले आहे. किती वर्ष पूर्ण झाले? 50 वर्ष. कारण की 19 जुलै 1969ला काय करण्यात आलेलं होतं? पहिलं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. आणि पहिल्या राष्ट्रीयकरणाला 2019ला किती वर्ष पूर्ण झाले? तर 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याच्यामुळे राष्ट्रीयकृत बँका तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर अग्रणी बँक योजना पण 1969ला तयार झालेली होती. तिला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. ती करून ठेवा. RRB रिजनल रुरल बँक्स करून ठेवा मित्रांनो. त्यांची संख्या ही कमी झालेली होती. त्यांची संख्या आता 56 किती झालेली आहे? 43 झालेली आहे. त्याच्यामुळे ती संख्या पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँका काय आहे यांचा डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? की जे RBIचे परंपरागत जे कार्य आहे बरोबर, मॉनेटरी पॉलिसी डिक्लेअर करण्याचं. मग त्याच्यामध्ये काय आहे? CRR काय आहे? SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, MSF हे काय आहे हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर एक बेसल नॉर्म्स आणि NPA हा या वर्षाचा गाजलेला मुद्दा आहे. त्याच्यामुळे NPA काय असतं? नॉन परफॉर्मिंग ॲसेट हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि नरसिंहन समितीचे अहवाल, नरसिंहन समिती 1 आणि 2चे अहवाल. मग याच्याशी संबंधित तुम्हाला चालू घडामोडी काय आहे? तर बघा, इतर बँका भारतातल्या जेवढ्याही बँका आहेत त्यांच्या संख्या काय झालेल्या आहे? सध्या कमी झालेल्या आहे. त्या राष्ट्रीयकृत बँका असो, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका असो, खाजगी बँका असो, त्याच्यानंतर परकीय बँका असो किंवा RRBs असो, कोणत्याही बँका असो त्यांची संख्या सध्या कमी झालेली आहे. ही सुद्धा माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे. ती तुम्ही तिथनं डाउनलोड करू शकतात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून. त्याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं विलिनीकरण झालेलं आहे. मग कोणत्या बँकेत कोणती बँक विलीन झाली हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक कर संरचना. मग या कर संरचनेमध्ये काय सध्या बदल झालेला आहे? तर बघा, यावर्षी 2000 म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये एंजल टॅक्स हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला म्हणजे टॅक्स खूप चर्चेला जाणारा मुद्दा होता हा. त्याच्यानंतर एंजल टॅक्स काय आहे तो तुम्ही एक बघू शकता. त्याच्यानंतर पर्सनल इन्कम टॅक्सच्या टॅक्स स्लॅबमध्ये काय करण्यात आलेलं आहे? चेंजेस करण्यात आलेला आहे. तो टॅक्स स्लॅब तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्समध्ये 28 वर्षांमधले सर्वात मोठा बदल झालेला आहे बरोबर. मग तो बदल नेमका काय झालेला आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स हा रद्द केलेला आहे आणि त्याच्याऐवजी नवीन टॅक्स आणलेला आहे कोणता? डिव्हिडंड टॅक्स. मग हा डिव्हिडंड टॅक्स काय असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि 15व्या वित्त आयोगाचा अहवाल आलेला आहे आणि कोणत्या कालावधी त्यांनी साठी शिफारस केलेली आहे? 1 वर्षासाठी, 20 आणि 21 साठी. ओके. तो अहवाल तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. किती केलेला आहे? 41% वाटा कोणाला द्यायचा आहे? राज्यांना द्यायचा आहे. ही गोष्ट लक्षात राहू द्या मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे मित्रांनो तो आहे राष्ट्रीय उत्पन्न. मग राष्ट्रीय उत्पन्नावर नेमका प्रश्न कशावर राहतो? तर संकल्पनांवर प्रश्न राहतो बघा मित्रांनो. मग संकल्पना कोणत्या? GDP काय असतो? GNP काय असतो? NDP, NNP काय आहे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर GDP डिफ्लॅटर आणि ग्रीन GDP हे महत्त्वाचे कन्सेप्ट आहे की याच्यावर 100% काही ना काही प्रश्न दरवर्षी आपल्याला पाहायला मिळत असतो. त्याच्यानंतर एक ग्रॉस नॅशनल हॅपीनेस आहे. हे पण काय आहे? भूतान देशाने आपल्याला हे दिलेलं आहे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. तर मग हा इंडेक्स नेमका काय आहे? त्याच्यानंतर GDP मोजण्याच्या पद्धती 100% याच्यावर प्रश्न राहतो मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर सध्या CSO आणि NSSO यांच्या मर्जिंगचा मुद्दा चालू होता. त्याच्यामुळे यांच्यावर काही ना काही प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर GDPचा आधारभूत वर्ष लक्षात ठेवा. ओके. चालू घडामोडींमध्ये फक्त काय करा? 29 जून रोजी जो काही राष्ट्रीय सांख्यिकी दिन सेलिब्रेट केला जातो तर तो नॅशनल स्टॅटिस्टिकल डे कुठं सेलिब्रेट केला गेला? प्रमुख अतिथी कोण होते हे करून ठेवा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर जे बघायचं आहे मित्रांनो आपल्याला तर ते काय आहे? आर्थिक वाढ, आर्थिक विकास आणि मानव विकास. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? फक्त बेसिक कन्सेप्ट की SDI कसा कॅल्क्युलेट केला जातो, IHDI कसा कॅल्क्युलेट केला जातो, GDI कसा कॅल्क्युलेट केला जातो, GII कसा कॅल्क्युलेट केला जातो आणि आणखी एक इंडिकेटर येतो MPI जो आपण दारिद्र्य चॅप्टरमध्ये बघितला आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स करूनच ठेवायचा आहे. ओके. तर हे 5 इंडिकेटर काय आहे ते कसे मोजले जातात हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. आणि चालू घडामोडींमध्ये जो SDR 2019 आणि 20 डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो तर त्याच्यानुसार भारताची काय करायची आहे? भारताची रँकिंग तुम्हाला करून ठेवायची आहे. भारताची रँकिंग तुम्हाला करून ठेवायची आहे. त्याच्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट आलेला आहे 2019-20चा.
तो पण तुम्ही करून ठेवा. त्याच्यानंतर SDG इंडिया इंडेक्स हा कोणी डिक्लेअर केलेला आहे? नीती आयोगाने डिक्लेअर केलेला आहे, बरोबर. मग नीती आयोगाने काय डिक्लेअर केलेला आहे? हा 2.0, कारण की 1.0वर आत्ताच राज्यसेवा पूर्वपरीक्षेला प्रश्न होता. मग आता संयुक्त पूर्वपरीक्षेला कशावर प्रश्न पाहायला भेटेल? 2.0वर प्रश्न पाहायला भेटेल. ओके. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक भारतीय उद्योग. मग भारतीय उद्योगमध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे? तर बघा, महाराष्ट्राने स्वतःचं नवीन औद्योगिक धोरण 2019 ते 2024 डिक्लेअर केलेलं आहे. ओके. मग ते धोरण काय आहे, त्याच्या महत्त्वाच्या तरतुदी काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर कोर इंडस्ट्री निगेटिव्हमध्ये होत्या कोरोनाच्या काळामध्ये. मग या कोर इंडस्ट्रीज काय असतात हे आपल्याला माहिती पाहिजे. 8 आहेत या कोर इंडस्ट्रीज. मग त्या कोर इंडस्ट्रीज 8 कोणत्या आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर महारत्न नवरत्न कंपन्यांचा निकष काय असतो आणि त्या कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर मग बघा, चालू घडामोडींमध्ये काय काय घडलेलं आहे? तर बघा, MSMEची नवीन व्याख्या करण्यात आली, म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम यांची व्याख्या काय करण्यात आलेली आहे? बदल करण्यात आलेली आहे. मग तो बदल काय झालेला आहे ते लक्षात ठेवा. आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट दरवर्षी प्रश्न असतो मित्रांनो, आणि हे दोन्ही पण करून ठेवायचे आहे, 19 आणि 20. त्याच्यानंतर तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला सुद्धा 50 वर्ष पूर्ण झालेले आहे 2019मध्ये. म्हणजे तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची स्थापना कधी झालेली आहे मित्रांनो? 1969ला झालेली आहे. ओके. त्याच्यानंतर तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची कॅपॅसिटी करून ठेवा आणि BS6 काय आहे हे करून ठेवा मित्रांनो. ओके. तर एवढं सगळं होतं मित्रांनो. जर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल या टॉपिक्समधला तर बिंदास तुम्ही माझा हा मी काय केलेला आहे WhatsApp नंबर शेअर केलेला आहे. या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकतात, कॉल करू शकतात. ओके. आणि जर तुम्हाला आत्ताचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, कारण की इकॉनॉमिक्स या विषयाची भीतीच त्यांची कायमची गेली पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.